सुप्रभात मित्रांनो, उदयपूरमधील आज माझा तिसरा दिवस आहे आणि डोक्यावर हेल्मेट चढून मी निघालोय सज्जनगड म्हणजेच मान्सून पॅलेस बघायला. पण जाताना वाटेत येणाऱ्या काही इतर ठिकाणांना सुद्धा भेट देत जाणार आहे. 400 रुपये प्रति दिवसाप्रमाणे ऍक्टिव्हा भाड्याने घेऊन मी आलोय फतेसागर तलाव बघायला आणि हे जयपूर सिटी पॅलेस पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. इथे तुम्ही तलावात बोटिंगचा आनंद घेऊ शकता, काही क्षण इथे निवांत घालवू शकता. तलावाच्या विरुद्ध दिशेला काठावर महाराणा प्रताप स्मारक पण बघता येतो. ₹120 प्रवेश शुल्क देऊन तुम्ही इथे जाऊ शकता. इतर माहिती या फलकावर पण बघू शकता. वेळेचा अभाव असल्याने मी इथे भेट देऊ शकलो नाही, पण मग विचार केला आलोच आहे तर फतेसागर संपूर्ण पादांकन करून घ्यावं. इथे बोटिंग व्यतिरिक्त तुम्ही घोडागाडी आणि घोडसवारी करू शकता. चला तर बघूया या तलावाचं सौंदर्य. तलावाच्या दुसऱ्या भागात तुम्ही इथे आणखी एक टुरिस्ट पॉइंटला भेट देऊ शकता. तर हे आहे ॲक्वेरियम. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघू शकता. तर इथे 16 देशांमधून 200 प्रकारच्या माशांच्या प्रजाती बघायला भेटतात. फतेसागर तलावाबद्दल सांगायचं झाल्यास हे तलाव कृत्रिमरित्या बनवले आहे. महाराणा फतेह सिंग यांच्या नावावर या तलावाचे नामकरण करण्यात आले. 1680 मध्ये या तलावाचे निर्माण केले आहे. फतेसागर तलावामध्ये 3 छोटी बेटे आहेत. त्यात सर्वात मोठा बेट म्हणजे नेहरू पार्क आहे आणि पब्लिक पार्क व उदयपूर सोलर ऑब्झर्वेटरी अशी आणखी 2 बेटे आहेत. उदयपूरला सिटी ऑफ लेक्स म्हणजे तलावांचं शहर म्हणून पण ओळखलं जाते. फतेसागर तलावाच्या शेजारीच तुम्हाला हा छोटासा डोंगर दिसेल. तर या डोंगराजवळ आहे श्री निमच माता मंदिर. 900 मीटर उंचावर पायी चढून निमच माताचे दर्शन आपण घेऊ शकतो. चला तर आता निघूया पुढच्या ठिकाणाकडे. मी येऊन पोहोचलोय सज्जनगड मान्सून पॅलेसच्या तिकीट काउंटरवर. सज्जनगड मान्सून पॅलेसला भेट देण्यासाठी ₹155 प्रवेश फी आकारण्यात येते आणि त्या व्यतिरिक्त स्वतःचे वैयक्तिक वाहनाचे शुल्क वेगळे द्यावे लागतात. 155 अधिक ₹60 वाहनांचे देऊन मी निघालो सज्जनगडची चढाई करायला. मुख्य प्रवेशद्वारापासून जवळपास 3 किलोमीटर अंतर पार करून सज्जनगडला पोहोचता येते. आता मी येऊन पोहोचलो आहे सज्जनगडच्या पार्किंगमध्ये. चला तर बघूया मान्सून पॅलेस म्हणजे सज्जनगडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं.
प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर हे सुंदर नकाशी केलेले मान्सून पॅलेस आपल्याला बघायला मिळेल. चला तर बघूया मान्सून पॅलेस म्हणजेच सज्जनगडमध्ये आपल्याला काय बघायला मिळते. पॅलेसच्या आत प्रवेश करताच हा मोठा हॉल बघायला मिळतो. यात मध्यभागी महाराणा सज्जन सिंग यांचा स्मारक उभारलाय. त्या व्यतिरिक्त इथे अरावली पर्वतरांगाच्या जंगलात आढळणारे पशुपक्षी यांचे चित्र व प्रतिकृती ठेवण्यात आले आहेत. हे पॅलेस सद्यस्थितीला राजस्थान वन विभागाच्या देखरेखीमध्ये आहे. या गडावरून उदयपूर शहराचे संपूर्ण दृश्य बघायला मिळते. तसेच अरावली पर्वतरांगांचं सुंदर नैसर्गिक दृश्य मनाला भुरळ घालून जातो. चला तर बघूया सज्जनगडच्या सौंदर्याची एक झलक. सज्जनगडबद्दल सांगायचं झाल्यास महाराणा सज्जन सिंग यांनी 1884 मध्ये या पॅलेसची निर्मिती केली होती. मुख्यतः पावसाळी ढगांचा अंदाजा व हवामानाचा अनुमान घेण्यासाठी या पॅलेसची निर्मिती करण्यात आली होती. म्हणूनच याला मान्सून पॅलेस देखील म्हणतात. या पॅलेसबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1983 मधला जेम्स बॉन्डचा ऑक्टोपसी या हॉलिवूड चित्रपटाचं चित्रीकरण इथे करण्यात आलं होतं. सज्जनगडाचा पूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर मी येऊन पोहोचलोय श्री निवसमाता मंदिराचे दर्शन घ्यायला. टेकडीवरच्या मंदिरात पोहोचण्यासाठी जवळपास अर्धा तास 900 मीटरची चढाई करावी लागते. रात्रीची वेळ असल्याने मला फारसं काही जाणवलं नाही. मात्र इथपर्यंत यायला थोडा परिश्रम नक्कीच घ्यावा लागतो आणि परिश्रमाचं फळ म्हणून इथला भक्तिमय वातावरण मन प्रसन्न करून जातो. इथून उदयपूर शहराचे रात्रीचे दृश्य खरंच अप्रतिम वाटतात. पायथ्याशी परत आल्यानंतर इथे गरबा उत्सव साजरा करण्यात येत होता. तर हा गरबा बघून मी आपल्या हॉस्टेलला परत आलो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.